जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. मी निरूपा दयानंद हयातनगरकर नाशिक येथून आहे. माझे वय 54 वर्ष आहे. अंबज्ञ भगवद्गीता वृंद या समूहातर्फे मनाचे श्लोक या स्पर्धेत सहभागी होत आहे. अनुराधाताईंनी चालू केलेला हा स्तुत्य उपक्रम असून याद्वारे श्री समर्थांनी रचलेल्या मनाचे श्लोक या संत वाङ्मयाचे अध्ययन करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. मनाचे श्लोक ही एक ओवीबद्ध मोत्यांची माळाच असून ती मनाला भरकटू नये म्हणून योग्य दिशा दाखवते. पहिल्या श्लोकात श्री गणेशाला आणि शारदेला वंदन करून दुसऱ्या श्लोकात समर्थ सांगत आहेत. श्लोक नंबर 2. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. या श्लोकाच्या पहिल्या चरणात मना सज्जना भक्तिपंथेची जावे, समर्थांनी मनाला सज्जनतेने वागण्याची जबाबदारी सोपवली आहे. मन काय आहे हे मन? अनेक संतांनी या मनावर खूप काही सांगितले आहे. योगशास्त्रात तर पतंजली मुनींनी योग चित्तवृत्ती निरोध असे सांगितले आहे. योग म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांना जोडणे आणि चित्तवृत्ती निरोध म्हणजे चित्तातील म्हणजेच मनातील वृत्तींचा निरोध करणे, मनात येणारे विचार थांबवणे यालाच योग चित्तवृत्ती निरोध असे पतंजली मुनींनी म्हटले आहे. मन लबाड आहे, चंचल आहे, वाढही आहे, अस्थिर पण आहे, तरीही चांगले विचार करण्याची क्षमता फक्त मनाकडेच आहे. मन म्हणजे विचार करणे. मनाच्या प्रेरणेनंच आपण जगत असतो. मानव हा शब्दही मन यातूनच आलेला आहे असे मला वाटते. माणूस म्हणून आपण विचार करू शकतो हे आपले वेगळेपण आहे. म्हणजेच माणसाचे मूळ मन हेच आहे. मन हे इंद्रियाचे प्रेरक आहे. जसे की विद्यार्थ्याला परीक्षेला जाताना मन लावून पेपर लिही असे आपण म्हणतो. जरी तो पेनाने पेपर लिहितो तरी पेन लावून पेपर लिही असे आपण म्हणत नाही. कारण पेपर जरी हाताने लिहित असो तरी हाताला म्हणजेच इंद्रियाला योग्य ते लिही हे मनच प्रेरित करते. मनाने होतात तेच कर्म, देहाने होतात त्या फक्त क्रिया. अशा या मनाला योग्य दिशा दाखवण्यासाठी समर्थ मनाला सज्जना असे म्हणत आहेत असे मला वाटते. अशा सज्जन मनाला जीवनात पुढे जाण्यासाठी भक्ती हाच योग्य मार्ग आहे असे समर्थ म्हणत आहेत. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. इतर योगमार्ग ज्ञानमार्ग आहेतच, पण तेही तुझ्यासोबत राहू देत. केवळ भक्तिमार्गानेच गेलास तरच तुला आत्मज्ञान प्राप्त होते. म्हणजेच तो श्रीहरी ज्याचा स्वभाव पावण्याचा आहे किंवा प्रसन्न होण्याचा आहे तो तुला प्राप्त होईल. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. ईश्वराचा स्वभावच आहे पावणे किंवा प्रसन्न होणे. कर्म करताना त्याला तुझ्याकडून निस्सीम भक्तीचे प्रेम हवे आहे. श्रीमद भगवद्गीतेतही सांगितले आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्ञान हे हृदयातच विराजमान असते, तर भक्तिमार्गाने आत्मज्ञान प्राप्त होते. भक्ती म्हणजेच चित्तात असणारे भगवंताचे शुद्ध प्रेम. भक्तीच्या मार्गाने जाणाऱ्यांनाच भगवंत पावण्यास किंवा प्रसन्न होण्यास तत्पर असतो. हाच अर्थ तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे या चरणाचा आहे असे मला वाटते. पुढील 2 चरणामध्ये जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. शास्त्राने वेदाने सांगितले आहे तेच करावे. हेच ईश्वराला प्रिय आहे. असे केल्यानेच तू ईश्वर कृपेला प्राप्त होशील. कृपा करण्याचा त्याचा स्वभावच आहे. जगाला वंदनीय आहे तसेच वागावे. निंदनीय गोष्टींचा विचार पण करू नये. असे केल्याने
भगवंताला आपण प्रियच असतो असा अर्थ या श्लोकाचा मला समजला, म्हणून मी हा श्लोक निवडला. जय जय रघुवीर समर्थ.